मंडळी आज उपवास सोडायला, आज आपला कालचा उपवास होता महाशिवरात्रीचा, तो आपण आज सोडतोय. आणि आज बघा जेवणाला बघा काय डाळ भात आहे, मग छान भजी आहेत, मेथीची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, शेवयांची खीर आहे, पापड आहे, ते चपाती आहे. तर चला या मस्त जेवूया. साजरं संगीत इथे तनुगट्टू पण शाळेत आले आणि आम्ही सगळेच आता एकत्र. समीक्षा आज काय रिक्षावर लवकर गेली नाही, तर आज आपण जेवतोय. तर या जेवायला, या उपवास सोडायला. हर हर महादेव, बम बम बोले. दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता सकाळी उपवास वगैरे सोडला आपण, आणि समीक्षा पण आता रिक्षावर गेली निघून. आणि तुम्ही परवाचा व्हिडिओ आपला तुम्ही बघितला असेल की आपला प्रिंटर तो त्यात बिघाड झाला होता, तर त्याला सर्व्हिसिंगला आपण कंप्लेंट आज सकाळी रजिस्टर केली होती. पण फास्ट सर्व्हिस आहे, ते लोक आता त्यांनी त्यांचा इंजिनियर पाठवला आहे. आता बघू ते येतो आहे, आणि तो आल्यानंतर मग आपण आपलं काम चालतो. मंडळी आता तो इश्यू तो होता, आता आलेला तो इंजिनियर, त्याने चेक केलं तर रेड लाईटचा त्यांनी सॉफ्टवेअरने तो इश्यू सॉल्व केला. आणि दुसरा इश्यू निघाला म्हणजे त्यात प्रिंट होत नव्हती ना, ती प्रिंट आता ब्लॅक प्रिंट आताच संपली. म्हणजे ब्लॅक प्रिंटचं हेच संपलं. हेडरचा इश्यू आहे, हेडर डोनर काय म्हणतात ते, हेडर डोनर इंकपॅड, त्याचा इश्यू आहे. त्याने आपल्याला त्याचा खर्च सांगितला अप्रॉक्सिमेट 5,000. बापरे, अनऑफिशियल. आणि म्हणजे अनऑफिशियल म्हणजे तो स्वतः करून देणार. आणि कंपनी थ्रू गेलं तर 7,000पर्यंत तो खर्च आहे. आणि तो प्रिंटर आहे जवळजवळ आपला 15,000चा. आता 15,000 आणि 7,000 खर्च करायचे तरी पण, आणि सगळ्याच वस्तू नवीन टाकायच्या. जरा विचार पडला म्हणून त्याला आता काही खर्च आपण केलेला नाही. बघू जर आपल्याला अजून काय आयडिया सुचली. आता फुकटचे मात्र फुकटचं असं नाही, तर त्याचं व्हिजिटिंग चार्जेस 650 होता, तो 650 दिला. तर मंडळी ज्यांच्याकडे तर म्हणजे एप्सॉनचं प्रिंटर आहे, आमची एक चूक काय झाली माहिती आहे का, आम्ही ब्लॅक म्हणजे इंक आहे ना, ब्लॅक इंक, ती पूर्ण शेवटपर्यंत संपेपर्यंत ना आम्ही यूज केली, रिफिल केली. म्हणजे एकदम संपली ना, म्हणजे जशी संपली तसं आम्ही त्यामध्ये रिफिल केलं. ॲक्च्युली तसं नसतं, ते एरोला दाखवलेलं असतं. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा एरो दाखवलेला असतो. त्या एरोला आलं ना तेव्हा तुम्ही रिफिल करायचं असतं. आम्ही काय केलं माहिती, शेवटपर्यंत तळ गाठेपर्यंत त्याला हे केलंच नाही रिफिल, आणि ते केल्यानंतर त्याला रिफिल केलं, त्याच्यामुळे ते झालं ब्लॉक, हेडर खराब झाला त्याचा. ॲक्च्युली ही चूक नाही करायला पाहिजे. आता आम्हाला काय त्यातलं माहीत नाही, आम्ही तज्ज्ञ नव्हतो तरी पण त्याने आम्हाला सांगितलं होतं. ॲक्च्युली आम्ही फॉलो नाही केलं इन्स्ट्रक्शन्स. आता काय करणार, आता 7,000चा खर्च आहे त्याला. तर म्हणलं आता सध्या थोडक्यात तरी राहू दे, नंतर बघू. मशीन बंद राहणं पण अयोग्यच आहे, पण आता त्याला काय पर्याय नाही दुसरा. काय करणार, असो, बघू नंतर. तीन दिवस कंटिन्यू तसेच ग्राहक मुख्याध्यापक यांना देखील या ठिकाणी ट्रिपल पुष्पावरती देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच आमचे भोसले यांना देखील ट्रिपल पुष्पावरती देऊन त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. तसेच सन्माननीय संत आंबे यांना देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्या सर्वांचं बोलण्याचा म्हणजे समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. आजचा दिवस आता इथे संपलेला आहे. मुंबईला आज दिवसभरात आपला आपण सकाळी उपवास सोडला, त्याच्यानंतर तो प्रिंटरवाला आला, त्यात आपलं प्रिंटरचं हेच झालं, खराब झालं. त्याचा हेडर, टोनर, त्याचं काय ते इंकपॅड, ते खराब झालं आहे. त्यातला सर्वात जास्त टोनर हेडर असतो तो महाग आहे. साधारणतः त्याची किंमत 4,000पर्यंत आहे. त्या मॅडमचा परत मला फोन आलेला आहे ॲप्सॉनमधनं की तुम्ही हे करून घ्या, 5,070 त्याची कॉस्ट आहे एकंदरीत. सगळं ह्याचं इन्स्टॉलेशन सगळं करणं, ते पण वॉरंटीमध्ये येत नाही.
आणि बसल्या बसल्या 650ला भूदंड लागला चेकअप करण्यासाठी. डॉक्टरने हात लावायसाठी फक्त 650 घेतले. पण ठीक आहे, ते करायलाच हवं होतं, त्याशिवाय आपल्याला काय प्रॉब्लेम कळला नसता. त्याच्यानंतर दुसरा इश्यू नाही, संध्याकाळी बघितलं मी रात्रीचा आज आम्ही 9:30ला इथे गेलो होतो. आमच्याच विभागात बघा छोटंसं तुम्हाला काल ते मंदिर दाखवलं होतं ना तिथनं आमच्या डोंगरावरचं, तिथेच डोंगरी माता त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. तिथे आमचं सगळी डोंगरी माता वस्ती आहे आमची. आणि तिथे दर्शनाला गेलो. तिथे भंडारासुद्धा होता. तिथे अन्नप्रसाद देखील घेतला. त्यानंतर घरी आलो आणि आता हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे. संपवण्यापेक्षा थांबवतो आहे म्हणायला हरकत नाही. आणि पुन्हा भेटू आपण उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला भेटू उद्या सकाळी.